अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, काल आपण अधिकारानुसार परिणाम काय होतात हे पाहिलं. सध्या आपण पुणे येथील वामनदास प्रकाशनाची पुस्तके वाचायला घेतली आहेत. त्यात परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज, परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज व परमपूज्य दादासाहेब कवडे महाराज यांची पुस्तकं आहेत. सध्या आपण दादासाहेब कवडे महाराज यांचे जो संती वसविला ठारो हे पुस्तक वाचनास घेतले आहे. शर्वरी, हे शर्वरी, दीपाली, हे दीपाली, कोण आहे इथे? दीपाली, हे शर्वरी, दार लावून घे. दिव्य देहाचा प्रत्यय. स्थूल देहाच्या आत लिंगदेह असतो. तो लिंगदेह सूक्ष्म असतो. तो कुठेही जाऊ येऊ शकतो. पण जोपर्यंत आपले तादात्म्य स्थूल देहाशी असते तोपर्यंत तो सूक्ष्म देह वापरता येत नाही. सिद्धांना मात्र लिंगदेह वापरण्याची युक्ती गवसलेली असते, अथवा ते विशिष्ट साधनेने आपला देह व सूक्ष्म देह एकमेकात मिसळून टाकतात. त्या प्रक्रियेला वज्रदेहीकरण असे म्हणतात. मग तो वज्रदेह कुठेही कसाही प्रगट होऊ शकतो, कोठेही राहू शकतो. त्याला स्थूल देहासारख्या भौतिक मर्यादा नसतात. असा वज्रदेह सिद्धांताशी असतो. म्हणूनच त्याला कोणाच्या सोबतीची गरज नसते. भगवत भक्त महासिद्धांताशी भगवत कृपेने दिव्य देह असतो. प्रसंगी त्याला वज्रदेह असे म्हटले जाते. पण त्या दिव्य देहात सिद्धाच्या वज्रदेहापेक्षा अधिक सामर्थ्य असते. परमपूज्य सद्गुरू श्री मामांचा देह हा असाच दिव्य देह होता. परमपूज्य श्री मामा एकदा मुंबईला गेलेले असताना त्यांच्या बाबतीत एक अद्भुत प्रकार घडला. मुंबईत ते नेहमीप्रमाणे एका साधकाच्या घरी मुक्कामाला होते. मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर परमपूज्य श्री मामा पुण्याला परत जाण्यास म्हणून निघाले. त्यावेळी त्यांच्या प्रेमापोटी त्या घरच्या लोकांनी त्यांना खूपच आग्रह केला की आपण अजून काही दिवस तरी येथेच राहावे. परमपूज्य श्री मामाने त्यांना नाना प्रकारे समजावून सांगितले की अरे, मला जायलाच हवे, कारण मला पुण्याला एक महत्वाची मीटिंग आहे. पण ते लोक काही केल्या ऐकेनात. कहर म्हणजे मामा पुण्याला जाऊ नयेत म्हणून त्यांनी हट्टाने ते त्या खोलीत उतरले होते. त्या खोलीलाच बाहेरून कडी लावून घेतली. सामानासकट मामा आत आणि याने खोलीला बाहेरून कडी घातली. त्यानंतर काही मिनिटांनी त्या गृहस्थांच्या घरचा फोन वाजला. फोनवर पुण्याहून माऊलीतून नारायण बोलत होता. तो म्हणाला, परमपूज्य श्री मामा आत्ताच माऊलीत पोहोचले आहेत. त्यांचा असा निरोप आहे की तुमच्या सोडीने त्यांचे सामान पुण्याला पाठवून द्यावे. त्या मंडळींना अत्यंत आश्चर्य वाटले की आपण आत्ताच मामांच्या खोलीला बाहेरून कडी घातली होती आणि ते तेवढ्यात पुण्याला गेले कसे म्हणून दार उघडून बघतात तर परमपूज्य श्री मामा त्या खोलीत नव्हते. तो त्यांच्या दिव्य देहाचाच अद्भुत प्रत्यय होता. अशुद्धी शुद्ध. परमपूज्य श्री मामांसारख्या महासिद्धांचा दिव्य देह असा विलक्षण असतो. त्या देहाच्या साहाय्याने इतर कोणत्याही देहाचे कार्य ते केव्हाही सुलभतेने करू शकतात. त्यांच्या सामर्थ्याला काही मर्यादा नसतात. त्यांच्या देहाला ते हवे तसे वागवू शकतात. अंगात ताप असतानाही काही अपरिहार्य कामानिमित्त कुठे जायचे जर असले तर परमपूज्य श्री मामा अंगावर थोडा वेळ शाल पांघरून बसायचे
मग ते ती शाल काढून ठेवायचे आणि ताप त्या शालीत जायचा. बाहेर जाऊन काम करून परत आले की ते ती शाल पुन्हा अंगावर घेत आणि मग त्यांना परत ताप चढत असे. प्राणतत्वाच्या साह्याने असे खेळ दिव्य देहाने लिहिलेला करता येतात. तो देह अतिशय शुद्ध असतो, त्याला प्रत्यक्षात काहीही होत नसते. वरवर पाहता आपल्याला असे वाटते की त्या देहाला काही दुखले खुपले, पण वस्तुतः तसे नसते. हे महात्मे आतून शारीरिक त्रासांपासून पूर्णपणे मुक्त असतात. महात्म्यांचे हे दिव्य शरीर किती शुद्ध असते हे कळावे यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री मामांची आणखी एक हकीकत येथे सांगतो. परमपूज्य श्री मामांना एकदा उजव्या पायाच्या गुडघ्याला गळू झाले होते. कोणाचे तरी भोग त्यांनी स्वतःवर घेतले असतील, पण त्या गळूमुळे त्यांचा उजवा पाय अवघडला होता. त्या दरम्यान एके दिवशी ते परमपूज्य श्री ताईंना म्हणाले की आपल्याला एका ठिकाणी महत्वाच्या कामासाठी जायचे आहे, तू गाडी काढ. त्यावेळी परमपूज्य श्री ताईंकडे स्टँडर्ड गाडी होती. तिला 2च दारे होती व 4 गिअर्स होते. परमपूज्य श्री मामा त्या गाडीविषयी गमतीने म्हणत की या गाडीत शिरताना अंड्यात शिरल्यासारखे वाटते, इतकी ती गाडी अरुंद होती. ते गाडीत बसले आणि नेमका त्यांचा उजवा पाय गिअर्सच्या दांड्याला लागला आणि धक्का बसून ते गळू फुटले. परमपूज्य श्री मामा क्षणभर कळवळले, पण नंतर लगेच गाडीतून उतरून माऊलीत जाऊन त्याने रक्तपुराने भरलेले ते धोतर बदलले आणि पंचा नेसला. त्यानंतर परमपूज्य श्री ताईंना ते म्हणाले, पोरी ते धोतर जरा पिळून टाक ग. गळूमधून भरपूर पूप व रक्त बाहेर पडल्याने धोतर त्याने भरलेले होते. पण ते धोतर परमपूज्य श्री ताईंनी नळाखाली धरताच लगेच पूर्ण स्वच्छ झाले. शरीरातले अशुद्ध जरी बाहेर पडले तरी महासिद्धांच्या संतांच्या बाबतीत ते देखील शुद्धच असते. रक्तपोहाचे डाग धोत्राला पडलेच नव्हते. एरवी कपड्यांना लागलेले रक्ताचे पोहाचे डाग जाता जात नाही, पण येथे तर नुसत्या पाण्यानेच सगळे स्वच्छ धुवून निघाले होते. मग ते स्वच्छ झालेले धोतरच मामाने वाळवून परत नेसले. साधकांचे 2 प्रकार. अशा कारणामुळे श्री माऊलींचा असा अभिप्राय आहे की ज्यांचा देह दिव्य किंवा वज्रासमान असेल त्यांनीच फक्त अरण्यातील निर्जन सिद्धस्थानी एकांतात राहावे. इतर साधकांनी सोबतीला कोणतेही असेल असे पाहावे आणि काही एक पाहावे जे साधकी बसते होवावे. आता साधकामध्ये 2 आश्रमातले साधक असतात. काही साधक ब्रह्मचारी आश्रमातले असतात तर काही गृहस्थाश्रमी असतात. गृहस्थाश्रमी साधकांना प्रपंचातल्या खुल्या कौशल्ये चांगले माहीत असतात. त्यांना केर कचरा झाडून काढणे, स्वयंपाक करणे इत्यादी गोष्टींची घरूनच लागलेली सवय असते. अशा प्रापंचिक पण वैराग्यशील साधकाची सोबत जर लागली तर ती ब्रह्मचारी साधकाच्या पथ्यावरच पडते. साधनास्थानाच्या आजूबाजूला कुठे जर लोकवस्ती असेल तर तेथून प्रसंगी सिद्धस्थानी दर्शनाला वगैरे येणाऱ्या सामान्य माणसांची अशी प्रवृत्ती असते की सिद्धस्थानी राहणारे साधक जर ब्रह्मचर्याश्रमी असतील तर त्यांच्यापासून ते 2 हात दूरच राहतात. पण हे जर का तेथे गृहस्थाश्रमी साधक असतील तर ते त्यांना जवळचे वाटतात. म्हणून जर असे कोणी तत्प्रवृत्त गृहस्थाश्रमी साधक ब्रह्मचारी साधकाच्या साह्याला लोक सोबतीला असतील तर अशा ठिकाणी राहणेही सोपे असते. एकत्र राहण्याची कारणे. त्यातला आणखी एक भाग महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळी अशा निग्रहस्थानावर तपश्चर्येसाठी ज्यावेळी राहावे लागत असे त्यावेळी एक तर आजूबाजूला हिंस्र प्राणी तरी वावरत किंवा चोर दरोडेखोर वगैरे मंडळींचे अड्डे तरी असत. साधकाजवळ धन